ही प्राणशक्ती आपल्याला मोस्टली 3 सोर्सेस मधून मिळते. वन इज सूर्य, सेकंड इज हवा आणि थर्ड इज जमीन. आपलं जर मन शांत करायचं असेल, विचारांची गती कमी करायची असेल किंवा फोकस करायचं असेल तर भूप्राणशक्ती ही सगळ्यात आवश्यक. म्हणून बघा, जी डेरेदार वृक्ष असतात त्यांच्या जर सावलीखाली किंवा छायेत आपण बसलो तर मन शांत व्हायला लागतं. प्राणिक हिलिंग मध्ये एनर्जीचं प्रिन्सिपल आपण युज करतो, विच सेज एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर. एक तर चक्र काय आहे आणि आपल्या बॉडी तशी किती चक्र आहेत, आणि दुसरं म्हणजे ऑरा म्हणजे काय. चक्र जसं फिजिकल ऑर्गन्स आहेत तसे एनर्जी ऑर्गन्स पण ऑर्गन्स आहेत. रेकी आणि प्राणिक हिलिंग मध्ये नेमका डिफरन्स काय? सो आपण बऱ्याचदा डेली लाईफ मध्ये पण आपण म्हणतो की ह्याचा ऑरा नेगेटिव्ह आहे किंवा मला त्याच्याकडनं नेगेटिव्ह वाईब्स मिळत आहेत. तर तो नेगेटिव्ह ऑरा सगळ्यांना समजतो असं नाही, तर तो कसा समजावा, किंवा असं डार्क ऑरा, ब्लॅक ऑरा असं काही असतं का? नमस्कार नमस्कार नमस्कार. रिकाम चॅट्सच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत पॉडकास्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रिकाम चॅट्स थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत नवीन नवीन विषय घेऊन येत असतो आणि आजही आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत एक आगळा वेगळा विषय. याबद्दल मला एक 2-3 महिन्यांपूर्वीच माहिती मिळालेली आहे आणि मीच खूप जास्त इंटरेस्टेड होतो. आपण आज बोलणार आहोत प्राणिक हिलिंग बद्दल. आणि प्राणिक हिलिंग बद्दल आज आपल्याबरोबर इथे बोलण्यासाठी आलेले आहेत आदित्य राऊळ. नमस्कार आदित्य. नमस्कार. आदित्य ठाण्यातनं त्यांचं प्राणिक हिलिंग सेंटर चालवतात, प्राणिक आरोग्यम नावाचं. तर आपली आज एक खूप जास्त इंटरेस्टिंग चर्चा होणार आहे. आदित्य, प्राणिक हिलिंग म्हणजे नेमकं काय? ओके, सो प्राणिक हिलिंग हे बेसिकली एनर्जी हिलिंग मध्ये मोडलं कन्सिडर केलं जातं, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या ऑरा आणि चक्रांवरती हिलिंग करतो, की ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा शरीराला स्पर्श करायला लागत नाही, कुठल्याही प्रकारची गोळ्या औषधं नाहीयेत. आणि असं असून सुद्धा आपण शारीरिक आणि मानसिक आजारांना बरं होण्यासाठी मदत करतो. सो प्राणिक हिलर बनावं असं तुम्हाला कधी वाटलं आणि हाऊ डिड यू कम इन टू प्राणिक हिलिंग? ओके, सो बेसिकली मी कॉलेजमध्ये असताना प्राणिक हिलिंग हा विषय पहिल्यांदा ऐकला होता आणि तेव्हा मला अशी इच्छा होती की ध्यान करावं आणि आध्यात्मिक काही साधना करावी. सो आय गॉट इंट्रोड्यूस टू प्राणिक हिलिंग. आय लर्न प्राणिक हिलिंग दॅट टाइम. आणि त्याच्यानंतर मला ध्यानात खूप चांगले अनुभव आले. हिलिंग करत असताना हिलिंगचे एक्सपिरियन्सेस मला खूप चांगले मिळाले. सो आय डिसाइडेड की मी प्राणिक हिलिंग हे करिअर म्हणून करेन आणि मी ॲज प्रोफेशनल प्राणिक हिलर आणि प्राणिक हिलिंगचा इन्स्ट्रक्टर आहे. सो प्राणिक हिलिंग हे एक सायन्स आहे, राईट? सो ह्याचा शोध कधी आणि कसा लागला? सो प्राणिक हिलिंगचा जो शोध आहे तो 1952 साली ज्यांचा जन्म झाला होता त्यांचं नाव ग्रँड मास्टर चोवा कोक्सुई. त्यांनी ह्याचा शोध लावला. ते फिलिपिन्समध्ये राहणारे एक सायंटिस्ट होते. त्यांचं क्वालिफिकेशन ते केमिकल इंजिनियर होते आणि स्वतः बिझनेसमन होते. पण त्यांनी 18 पेक्षा जास्त वर्ष हा रिसर्च वरती दिला आणि त्यांनी प्राणिक हिलिंग नावाचं शास्त्र तयार केलं, की जे पूर्वीच्या काळी पूर्ण जगभरात कला स्वरूपात केलं जायचं. म्हणजे जसं की आजही आपल्या घरामध्ये बघा दृष्ट काढली जाते आणि आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलाय, की म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे शब्द वापरून दृष्ट काढली जरी गेली असली तरी बाळाचा ताप जातो, बाळ रडत असेल तर ते शांत होतं. तर हे कला स्वरूपात असणारं जे शास्त्र आहे त्याला मास्टरांनी विज्ञानाच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट केलं. इंटरेस्टिंगली हा भाग फक्त भारतातच अवेलेबल आहे असं नाही, तर जगभरात वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं आर्ट फॉर्म मध्ये हिलिंग केलं जायचं. मास्टर चोवांचं योगदान असं आहे की त्यांनी त्याच्या पाठीमागचं विज्ञान जगापुढे मांडलं. सो प्राणशक्तीचं महत्व काय आणि आपण त्याचा बॅलन्स आपल्या डेली लाईफ मध्ये कसा मेंटेन करू शकतो? ओके, सो बेसिकली प्राणिक हिलिंग हे प्राणशक्ती वापरून केलेले उपचार आहेत. त्यामुळे ती प्राणशक्ती आपल्या शरीरात जास्त प्रमाणात असणं हा त्याच्या पाठीमागचा बेसिक फंड आहे. सो आदित्य, प्राणशक्ती म्हणजे नेमकं काय हे थोडंसं एक्सप्लेन करा. येस. सो आपल्याकडे हा संस्कृत शब्द आहे, त्याला प्राण असं म्हणतात. या शब्दाची व्याख्या अशी आहे की अशी ऊर्जा जी आपल्या शरीराला जिवंत ठेवते आणि निरोगी ठेवते. म्हणून बघा, एखादी व्यक्ती जर वारली तर आपण कसं म्हणतो की त्यांनी प्राण सोडले. आता मला तुम्हाला म्हणायचं आहे नीट लक्षपूर्वक देऊन ऐका, तर आपण काय म्हणतो, कानात प्राण ऐकून ऐका. सो प्राण हा असा पार्ट आहे जो आपल्या शरीराला जिवंत ठेवत असतो आणि जोपर्यंत ही शक्ती आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आपलं शरीर हे निरोगी आणि जिवंत राहतं. सो ही ऊर्जा वापरून केलेले उपचार म्हणजे प्राणिक हिलिंग.
ओके, सो प्राण म्हणजे एनर्जी. प्राण म्हणजे एनर्जी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण लाईफ एनर्जी म्हणतो. चायनीज भाषेमध्ये याला ची म्हणून ओळखतात. म्हणून सगळे तुम्ही ताईची असा शब्द ऐकला असेल ना, तर त्याच्यात जर तुम्ही चायनीज मूव्हीज वगैरे आपण बघतो ना, डॉक्टर स्ट्रेंज सारखे मूव्हीज, तर ते असे काहीतरी हातवारे करतात आणि तयार होतं काहीतरी. तर दॅट इज ची एनर्जी, जी आपल्या शरीरात अस्तित्वात आहे आणि विश्वातल्या प्रत्येक ठिकाणी ऊर्जा अस्तित्वात असते. जॅपनीज भाषेमध्ये याला की असं म्हणतात. म्हणून तुम्ही रे की हा शब्द ऐकला असेल. रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे प्राणशक्ती. सो जे उपचार वैश्विक ऊर्जा वापरून केले जातात, ही प्राणशक्ती वापरून केले जातात, त्यांना आपण प्राणिक हिलिंग असं म्हणतो. सो दॅट इज प्राणशक्ती. ही प्राणशक्ती आपल्याला मोस्टली 3 सोर्सेस मधून मिळते. वन इज सूर्य, सेकंड इज हवा आणि थर्ड इज जमीन. पाणी नाही. पाण्यातून पाणी एनर्जी अब्झॉर्ब करतं. ओके. पाणीतून एनर्जी मिळते, बट पाणी स्वतःची एनर्जी जनरेट नाही करत आहे. ओके ओके. सो ह्या 3 सोर्सेस मधून आपण प्राणशक्ती घेत असतो. ओके. जेवढी प्राणशक्ती आपल्या शरीरात जास्त असेल तेवढं आपलं शरीर निरोगी राहतं. म्हणून बघा, काही लोक 70-80 वर्षी सुद्धा प्रचंड ऍक्टिव्हली काम करतात. आपण म्हणतो हा माणूस थकत कसा नाही, आणि लोक फारशी आजारी पण पडत नाही. त्याचं कारणच हे आहे की त्यांच्या शरीरात असणारा प्राणशक्तीचा साठा हा भरपूर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शरीर सोडते किंवा मरते, तेव्हा तिच्या शरीरातली ही प्राणशक्ती निघून गेलेली असते. सो आता तुम्ही म्हणलात प्राणशक्तीचा साठा जास्ती असतो, तर तो वाढवण्यासाठी काही करता येतं का? म्हणजे एनी टिप्स दॅट यू कॅन गिव्ह? डेफिनेटली. जसं आता मी म्हणालो ना की या 3 सोर्सेस मधून आपल्याला प्राणशक्ती मिळते. जर आपण काही मेथड्स यूज केल्या, जसं टेक्निक म्हणूया, की जेणेकरून आपण सूर्याकडून येणारा प्राण अब्झॉर्ब करायला लागलो. त्याच्यामध्ये काही प्रकारचे मंत्र आपण म्हणू शकतो. स्वतःचं शरीर सूर्यप्रकाशात आपण एक्सपोज करू शकतो सकाळी कोवळ्या उन्हामध्ये. जसं आपल्याला मध्ये व्हिटॅमिन डी मिळतं, तशी प्राणशक्ती सुद्धा मिळते. ओके. सेकंड इज आपण मोकळ्या हवेमध्ये जाऊन जर फिरायला लागलो. मुंबईमध्ये ते आय थिंक फारच डिफिकल्ट आहे, पण जर आपण तशा पद्धतीने मोकळ्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये श्वसन केलं तर आपल्या शरीरामध्ये जास्त प्राणशक्ती मिळते. आणि तिसरा भाग, जर आपण चपला काढून जमिनीवर चाललो, ग्राउंड वरती, तर आपण तिथून जास्त प्रमाणात भूप्राणशक्ती घेऊ शकतो. आपलं जर मन शांत करायचं असेल, विचारांची गती कमी करायची असेल किंवा फोकस करायचं असेल, तर भूप्राणशक्ती ही सगळ्यात आवश्यक आहे. ओके. अनदर सोर्स फॉर ऑल ऑफ अस ह्युमन्स इज ट्री. झाडांकडून सुद्धा आपण प्राणशक्ती घेऊ शकतो. म्हणून बघा, जी डेरेदार वृक्ष असतात त्यांच्या जर सावलीखाली किंवा छायेत आपण बसलो तर मन शांत व्हायला लागतं. इट इज जस्ट बिकॉज प्राणिक हिलिंग मध्ये एनर्जीचं प्रिन्सिपल आपण यूज करतो, विच सेज एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सो ह्या झाडांकडे असणारी जी अतिरिक्त प्राणशक्ती आहे, काही टेक्निकचा वापर करून आपण ती सुद्धा आपल्याकडे घेऊ शकतो. ग्रेट. सो आता आपण बोलतोय प्राणिक हिलिंग. सो हिलिंग कसं केलं जातं आणि कोणकोणते आजार हिलिंगने बरे होऊ शकतात त्याच्याबद्दल सांगा. सो हिलिंगने आजार वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीट करता येऊ शकतात. पुढे जाऊन ते बरे पण होतात. सो ह्याच्यामध्ये 2 प्रोसेसेस वापरल्या जातात आणि ह्याच्यामध्ये 2 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्याविषयी सांगतो. सो 2 प्रोसेस काय आहेत, तर आपलं शरीर जर आपण बघितलं तर ते शरीर स्वतःला स्वच्छ ठेवतं. आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो, अतिरिक्त पाणी बाहेर जातं, त्याच्यानंतर जे पण जेवलेलं आहे अनवॉन्टेड गोष्टी पण बाहेर जातात. सो दॅट इज हाऊ क्लेन्झिंग हॅपन्स. सिमिलरली आपण श्वास घेतोय, ऑक्सिजन घेतोय, जेवण जेवतोय आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपलं शरीर एनर्जाइज होतं. तर प्राणिक हिलिंगच्या प्रोसेसमध्ये जो हिलर आहे तो ह्या 2 टेक्निक ऑरावरती करतो. ओके. आता ऑरा काय त्याच्याविषयी आपण बोलूच, पण आपल्या एनर्जी बॉडीवर किंवा ऑरावरती ह्या 2 प्रोसेसेस केल्यामुळे शरीरातला प्राण बॅलन्स केला जातो, चक्रांमधला प्राण बॅलन्स केला जातो आणि ऍक्च्युली त्यामुळे आजार बरे होतात. मग ते कुठलेही शारीरिक आजार असू देत, साध्या सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सर पर्यंतचा गंभीर आजार आणि साध्या ताणतणावापासून ते सुसायडल टेंडन्सीज, असे सगळ्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार यांच्यावरती उपचार करता येतात. काही गोष्टी ह्या आजारामध्ये कन्सिडर नाहीयेत. उदाहरणार्थ एखाद्याला रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, एखाद्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर तो काही आजार म्हणून डायग्नोज होत नाही. बरोबर. पण त्याचंही उत्तर आपल्याला ऑरावर बघायला मिळतं. ओके. की एखाद्या व्यक्तीचं नातं दुसऱ्यांबरोबर चांगलं नाहीये किंवा एखाद्याच्या फॅमिली लाईफमध्ये, मॅरेजमध्ये क्रायसिस आहेत,
कॉन्फ्लिक्ट आहेत, तर ते त्याच्यावरती सुद्धा हिलिंग काम करतं. ओके. एखाद्याला पैसे कमवायला जड जात असेल, खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतोय, एज्युकेटेड आहे, स्टील ही इज फाइंडिंग डिफिकल्टी टू अर्न मनी, तर त्याच्यासाठी सुद्धा प्राणिक हिलिंग करता येतं. ओके. आता आपण प्राणिक हिलिंग म्हणजे एनर्जी आणि ऑरा या शब्दांकडे आलेलो आहोत. आता आणि चक्रांबद्दल पण आपण बोलू. तर मला 2 प्रश्न आहेत. एक तर चक्र काय आहे आणि आपल्या बॉडीत अशी किती चक्र आहेत, आणि दुसरं म्हणजे ऑरा म्हणजे काय? सो ऑरा बद्दल आधी सांगायला आवडेल मला, की ऑरा म्हणजे आपल्या शरीराच्या आजूबाजूला असणारं, शरीराच्या आत असणारं एक बायोमॅग्नेटिक फील्ड आहे. ओके. त्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये बायोप्लाझ्मिक बॉडी असं म्हणतात, आणि प्राणिक हिलिंगच्या लँग्वेज मध्ये आपण त्याला ऑरा किंवा एनर्जी बॉडी म्हणून ओळखतो. इट इज जस्ट लाईक अवर फिजिकल बॉडीचं एनर्जी एन्व्हलप. ओके. जसं मला फिजिकल बॉडी दिसते माझी, तसंच माझ्या शरीराच्या बाजूला एक एनर्जी फील्ड आहे जे शरीराच्या आकारामध्ये, जे वलय वलय हो, मराठीमध्ये आपण आभा मंडळ किंवा आभा वलय जे आपण म्हणतो, किंवा साधू संतांच्या पाठीबघा एक पांढरा गोल दाखवतात, दॅट इज ऑरा. अच्छा. तर तो ऑरा फक्त साधू संतांना नाहीये, आपल्या सामान्य माणसांना सुद्धा ऑरा असतो, आणि तो तितकाच आपल्या शरीराला, आपल्या पूर्ण लाईफला गव्हर्न करत असतो. सो ह्या ऑराचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज चक्रा. जसं आपल्या बॉडीमध्ये लिव्हर, स्टमक, गॉल ब्लॅडर असे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आणि त्यांची काही काही फंक्शन्स आहेत, तशाच पद्धतीने ऑराचा जो ऑर्गन आपण म्हणूयात त्याला आपण म्हणतो चक्र. ओके. ही चक्र जसं फिजिकल ऑर्गन्स आहेत तसे एनर्जी ऑर्गन्स पण ऑर्गन्स आहेत, की त्यांचं काम काय आहे तर वातावरणातली प्राणशक्ती घ्यायची आणि ती शरीराला पुरवायची. त्यामुळे जवळपास आपल्या शरीरामध्ये 11 पेक्षा भरपूर अशी चक्र आहेत, पण चक्रांचे पण मास्टर चोआ यांनी त्यांच्या फंक्शन नुसार, त्यांच्या साईज नुसार वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे काही चक्रांना आपण म्हणतो मेजर चक्र आहे, काही चक्रांना आपण म्हणतो मायनॉर चक्र आहे, काही चक्रांना म्हणतो आपण मिनी चक्र आहे. तर योगामध्ये जे आपण 7 चक्रांची कन्सेप्ट आपण ऐकतो, तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने 9 चक्रांविषयी सांगितले. कठोपनिषदांमध्ये 11 चक्रांचा उल्लेख आहे. तर ही अशी वेगवेगळी चक्र एक्सप्लेन वेगवेगळ्या ठिकाणी केले गेलेली आहेत. तर कॉन्सेप्ट असा आहे की चक्राज आर एनर्जी ऑर्गन्स, आणि ती आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्स वरती असतात, शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती असतात, आणि त्यांचं काम आहे शरीराला प्राणशक्ती पुरवणं. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता एनर्जी सायन्स म्हणून मी पहिले रेकी बद्दल ऐकलंय. बरोबर. सो रेकी आणि प्राणिक हिलिंग मध्ये नेमका डिफरन्स काय? येस. सो रेकी इज व्हेरी ओल्ड एनर्जी हिलिंग. जनरली लोकांना प्राणिक हिलिंग सांगण्याआधी लोकांनी रेकी ऐकलेलं असतं. बरोबर. बिकॉज इट इज एनर्जी हिलिंग विच इज व्हेरी ओल्ड. त्याच्या बेसिसवरच पुढे प्राणिक हिलिंग हे मोर सायंटिफिक फॉर्म तयार झालं. सो रेकी आणि प्राणिक हिलिंग मध्ये एक सिमिलॅरिटी आहे, ती म्हणजे दोन्ही एनर्जी बॉडीवर काम करतात, ऑरावरती काम करतात. अदरवाईज त्याच्या मेथडॉलॉजी, त्याच्या पाठीमागचे प्रिन्सिपल्स, त्याच्या पाठीमागचं सायन्स हे दोघांचं वेगवेगळं आहे. ओके. सो सायंटिफिक फॉर्म मध्ये बघायला गेलं तर प्राणिक हिलिंग मध्ये भरपूर सारे प्रिन्सिपल्स, टेक्निक्स आहेत, आणि हे करण्यासाठी तुम्हाला खूप अशी बॅकग्राऊंड पाहिजे, मेडिटेशन्स पाहिजे अशी गरज नाही. इट इज जस्ट लाईक आपण केमिस्ट्री लॅब मध्ये गेलो आणि एक्सपेरिमेंट केला तर जसा रिझल्ट येतो त्याच पद्धतीने प्राणिक हिलिंग बनवलंय. सो देर आर प्रोसिजर्स अँड प्रोटोकॉल्स, ते जर तुम्ही फॉलो केलेत, तर हेडेकची ही प्रोसेस आहे ती मी प्रॅक्टिस केली काय, तुम्ही केलीत काय, किंवा तुम्ही पण केलीत काय, सेम रिझल्ट येणार. सो ह्या पद्धतीने मास्टर चोआ यांनी प्राणिक हिलिंग डेव्हलप केलंय. सो इट इज मोर ऑफ सायन्स. सो प्राणिक हिलिंग मध्ये पण SOPs आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत, जे कोणी फॉलो केले तरी तुमचं रेसिपी आहे ती प्रोडक्ट हेच बनणार आहे. येस येस. सो आपण बऱ्याचदा डेली लाईफ मध्ये पण आपण म्हणतो की ह्याचा ऑरा नेगेटिव्ह आहे किंवा मला त्याच्याकडनं नेगेटिव्ह वाईब्स मिळत आहेत. तर तो नेगेटिव्ह ऑरा सगळ्यांना समजतो असं नाही, तर तो कसा समजावा, किंवा असं डार्क ऑरा, ब्लॅक ऑरा असं काही असतं का? राईट. सो आपला ऑरा बेसिकली एनर्जीचं कंटेनर आहे. तर आपण जे काही थॉट्स प्रोड्यूस करतो, ज्या काही फिलिंग्स आपल्या मनात येतात, त्या सगळ्या आपल्या ऑरामध्ये स्टोअर होतात. सो सपोज मी आता खूप आनंदी आहे, तर माझ्या ऑरामध्ये ना व्हायब्रंट एनर्जीज असतील, एक्साइटिंग एनर्जीज असतील, आणि पॉझिटिव्ह इमोशन्स जर असतील तर त्या सुद्धा जास्त एनर्जेटिक असतील. त्यामुळे अशी व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला आली तर बिकॉज ऑफ एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर,
आपल्याला आपोआपच त्या व्यक्तीच्या जवळपास सानिध्यात आलो छान वाटेल. की छान वाटायला लागतं. म्हणजे काही जण तुमच्या ऑफिसमध्ये अशी असतील बघा की जी एंटर केल्या केल्या सगळ्यांना जाऊन ग्रीट करतात सुपर एनर्जीने, आणि मग आपोआप माहोल बनून जातो. बरोबर. एखादा माणूस लेट से बॉस एंटर होता होताच एकदम स्ट्रेसमध्ये एंटर झाला आणि फायर कलर सुरुवात केली, हम्म. तर जसं तुम्हाला कळतं की बॉस एंटर झालाय सगळेजण एकदम स्ट्रेट बरोबर. शांत होऊन जातात. बरोबर. ह्याला आपण म्हणतो ऑरा सेन्स. त्याच्यात असं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह म्हणायला गेलं ना तर डायरेक्टली असं काही नाही, हम्म. पण ऑराची क्वालिटी जशी असते त्या पद्धतीने ती आपल्याला सेन्स होते. सो एखादा माणूस जर हॅपी पॉझिटिव्ह इमोशन्स मध्ये असेल तर आपण म्हणतो ह्याचा ऑरा चांगला आहे, बिकॉज आपल्याला सेन्स होतो. Right. पण एखादा माणूस खूप स्ट्रेसमध्ये राहणारा असेल, छोट्या छोट्या गोष्टीत पॅनिक होणारा असेल, रागावणारा असेल किंवा डाऊटफुल असेल की तो सतत गोष्टीमध्ये डाऊट येतो, तर त्याच्या ऑरामधले थॉट्स, इमोशन्स, एनर्जी ह्या त्या प्रकारच्या बनतात आणि त्याचा इन्फ्लुएन्स किंवा त्याचा जो सेन्स आहे तो आपल्याला होतो आणि आपण म्हणतो की ह्याचा ऑरा ना थोडा मला नेगेटिव्ह वाटतोय, हम्म. तर ते आपल्याला सेन्स होतं. प्राणिक हिलिंग मध्ये आपण हे चेंज करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं कधी की मला ही नेगेटिव्हिटी आली आहे किंवा मी ओव्हर थिंकिंग करायला लागलोय, आय एम गोइंग इन टू डिप्रेसिव्ह थॉट्स, आय वॉन्ट टू ओव्हरकम, तर हे थॉट्स आणि इमोशन्सचं हिलिंग आपण या ऑराला ट्रीट करून करू शकतो. सो तुम्ही म्हणालात की नॉर्मली सुद्धा जेव्हा तुम्ही लोकांना भेटता किंवा पॉझिटिव्ह लोकांना भेटला तर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं, नेगेटिव्ह लोकांना भेटलं, सो नॉर्मली सुद्धा एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर लेवल. Right. सो मग आपण ह्याच्यातनं असा निष्कर्ष काढला तर बरोबर आहे का की वी शुड ऑलवेज बी विथ पीपल हू मेक यू फील पॉझिटिव्ह और हू मेक यू फील बेटर रादर दॅन बिंग विथ पीपल हू विल मेक यू फील नेगेटिव्ह? आयडियली हो, म्हणूनच आपल्याकडे सत्संग करायची परंपरा आहे. साधू संतांच्या सानिध्यात राहावं आपल्याला सांगितलं जातं, बिकॉज त्यांच्या ऑरामध्ये डिवाइन एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तर त्याने आपणही तसे घडत जातो. जसं थोडक्यात मराठीमध्ये म्हणे ना, ढवळ्या शेजारी बांधा पवळा, वाण नाही पण गुण लागला. बरोबर बरोबर. राईट. तर गुण लागला म्हणजे काय लागलं, तर हे एनर्जी आपण ऍब्झॉर्ब करायला लागतो. पण इंटरेस्टिंगली आपल्याला कळणार कसं ना की आपल्या शेजारी ट्रेनमध्ये बसलेला माणूस हा नेगेटिव्ह थॉट्स आहे का पॉझिटिव्ह थॉट्स आहे. आपण ज्या ऑफिसमध्ये आता जातोय, इंटरव्ह्यू देऊन नवीन ऑफिस जॉईन केलंय, पण इथला क्राऊड कसा असेल, तर ह्या केसेसमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस नाही कळणार की त्यांचा ऑरा पॉझिटिव्ह आहे किंवा नेगेटिव्ह आहे, आणि कंपल्सरी कधी कधी आपल्याला अशा नेगेटिव्ह लोकांच्या सानिध्यातच राहावं लागतं. देअर प्राणिक हिलिंग कम्स इन टू पिक्चर. यू कॅन प्रोटेक्ट युअर ऑरा, यू कॅन शील्ड युअर ऑरा so that you will not get influenced, किंवा तुम्हाला ती नेगेटिव्हिटी टच नाही करणार. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो ऑरा हा मोजता येतो किंवा मापता येतो का, आणि मग कसा मोजायचा? गुड क्वेश्चन. ऑरा एनर्जीला मेजर करणारा अजून इन्स्ट्रुमेंट अजून तरी डेव्हलप नाही झालं. भविष्यामध्ये डेफिनेटली येईल, पण ही गोष्ट अशी आहे की जी सेन्स करता येते. इट इज जस्ट लाईक अ फिलिंग. लाईक आपल्याला आनंद झाला तर आपण असं म्हणतोय आज मी 1 किलोचा आनंद फील करतोय, आपण मला खूप आनंद झाला. इट इज रिलेटिव्ह. द सेम वे प्राणिक हिलिंग मध्ये एनर्जी आपल्याला सेन्स करता येते. त्याला टेक्निक नाव दिलेलं आहे कॉल्ड एज स्कॅनिंग. ओके. सो जो हिलर असतो त्याला ट्रेन केलं जातं हाऊ टू डेव्हलप दॅट स्कॅनिंग एबिलिटी, आणि हाताचा वापर करून आपण ऑराची एनर्जी मेजर करू शकतो. ओके. चक्रांना हात लावू शकतो. म्हणजे मी योगा प्रॅक्टिशनर आहे आणि मी जेव्हा योग अभ्यास करायला लागलो होतो तेव्हा चक्रांविषयी मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं. आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड की वाव असं पण काही असतं. आणि ऑनेस्टली माझ्या लहानपणी शक्तिमान नावाची सिरियल होती, तेव्हा मी ती सगळी चक्र बघितली होती. म्हटलं हे पाहिजे आपल्याला. सो मी ऐकलं योगामध्ये हे सगळं होतं. सो आय आस्क्ड माय ट्रेनर, जे योगाचे शिक्षक होते, की चक्रांविषयी मला सांगा. ते मला म्हणाले नाही हे सूक्ष्म असतात, तुम्हाला खूप ध्यान करायला लागेल. म्हटलं चालेल मी करेन, मला बघायचंय, त्यामुळे बघणं पॉसिबल नाहीये. बट जेव्हा मी बेसिक प्राणिक हिलिंगचा कोर्स केला आणि जेवणानंतरचा तो टॉपिक आला की आमचे सर म्हणाले आता मी तुम्हाला चक्रांना हात लावायला शिकवणार आहे. आय वॉज सुपर एक्सायटेड यार. म्हटलं वाव, चक्रांना हात लावताय तो, म्हणजे बघायला मिळणार नाही सूक्ष्म असं म्हणाले तुम्ही, तिकडे हात लावायला शिकले. सो आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न इट. सो ते स्कॅनिंग हे टेक्निक आपण क्लासेसमध्ये शिकवतात की ज्याच्यात आपण चक्रांना ऍक्च्युली हात लावू शकतो, ऑराला हात लावू शकतो. इनिशियली कसं आहे ना, म्हणजे
नॉर्मल टर्म्स मध्ये सांगायला गेलं तर आपण एनर्जीला पाहू नाही शकत. त्या बाबतीत आपण सध्या आंधळे आहोत. त्यामुळे आंधळा माणूस बघत नसेल तर तो स्पर्शाने ज्ञान घेतो. तर सेम पद्धतीने आपल्याला हातांचा वापर करून ह्या चक्रांना सेन्स करता येतं आणि मग मेजर करता येतं की चक्र आजारी आहे का निरोगी आहे. मग हिलरचं काम काय असतं तर ते जे आजारी चक्र आहे त्याला निरोगी करणं. आज आपण चक्रा बॅलन्सिंग हे टर्म फार वेळा ऐकलं असेल. तर हे चक्रा बॅलन्सिंग कसं करायचं, त्या चक्रामधला प्राण जो आहे तो कसा बॅलन्स करायचा ही त्याची पुढची स्टेप होते. म्हणजे फक्त कळत नाही आपल्याला की ऑरा कमी आहे का जास्त आहे, तर तो आपल्याला संतुलित पण करता येतो. सो आता जेव्हा तुम्ही एनर्जी ट्रान्सफर करता एखाद्या पेशंटला ट्रीट करण्यासाठी, तेव्हा तुम्हाला ती एनर्जी त्यांची मिळते किंवा तुम्हाला नेगेटिव्ह एनर्जी पण एखाद्या हिलरकडे येते का? वाव. पूर्वीच्या ज्या काही सायन्स आर्ट फॉर्म मध्ये ज्या ट्रीटमेंट व्हायच्या ना त्याच्यामध्ये हे नक्की व्हायचं. ओके. सो मास्टर चोवाकोक्सने जेव्हा हा सगळा स्टडी केला तेव्हा त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ह्या टेक्निक्स बद्दल उल्लेख केलाय. म्हणजे त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगेन की काही टेक्निक मध्ये जो हिलर असायचा ही वॉज ट्रेन्ड इन अ वे की तो पेशंटचा आजार खेचून घ्यायचा. पेशंट तर बरा व्हायचा, मग त्या हिलरला ठराविक आजार व्हायचा आणि मग तो बिकॉज ऑफ ही वॉज अ साधना प्रॅक्टिशनर और योगिक पर्सन ते तो आजार एलिमिनेट करू शकायचा. बरोबर. पण दिस इज रिस्की अप्रोच नावडेज. आपण काय तेवढ्या पातळीची साधना करत नाही. म्हणून मास्टरांनी जेव्हा प्राणिक हिलिंग बनवलं तेव्हा या पद्धतीत बनवलं की जेणेकरून जो पेशंटचा आजार आहे, आजारी ऊर्जा आहे ती बाहेर काढून डिस्पोज कशी करायची. अच्छा. त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट ना हिलरवर होत, ना मी ज्या खोलीत हिलिंग करतोय त्या खोलीवर होत, ना दुसऱ्या कोणाला होत. सो त्यामुळे आता आम्ही सेंटरमध्ये बरेचसे क्रिटिकल आजार दिवसभर हिलिंग करत असतो. त्याच्यातले बरेचसे कॅन्सर पेशंट्स असतात, बरेचसे असे हॉस्पिटलाइज पेशंट्स असतात. तर त्यांच्यामध्ये असणारी जी डिसीज एनर्जी आहे ती प्रॉपरली डिस्पोज केल्यामुळे त्याचा हिलरवर कधी अपाय होत नाही. ओके. सो देर आर नो साईड इफेक्ट्स टू द पेशंट, वन, नो साईड इफेक्ट्स टू द हिलर, टू, अँड द एन्व्हायरमेंट ऑल्सो. हिलिंग जे आहे हे डेड व्यक्तीवर होतच नाही. बरोबर. तर पदार्थाची चौथी अवस्था आहे सॉलिड, लिक्विड, गॅस आणि फोर्थ इज प्लाझ्मा. तर हा प्लाझ्मा त्याच व्यक्तीला जो जिवंत आहे. रिक्वायरमेंट्स आहेत का की ते तुम्हाला फॉलो करायलाच पाहिजे इफ यू वॉन्ट टू बिकम अ प्राणिक हिलर? काहीच नाही. म्हणजे तुम्हाला हिलर बनायचं असेल तर तुम्ही तेवढीच पार्टी करू शकता, तुम्ही तेवढेच पॉश कपडे घालून हिंडू फिरू शकता. जो व्यक्ती 16 वर्षाच्या वरील आहे तो कोणीही व्यक्ती प्राणिक हिलिंगचं नॉलेज घेऊ शकतो, शिकू शकतो. सो हिलिंग, प्राणिक हिलिंगला स्पेशली आपण सायन्स सारखं पाहतो. याचा अर्थ असा की ते कोणीही शिकून करू शकतं. म्हणजे प्राणिक हिलिंगचा पुढचा भाग हा आध्यात्मिक डेव्हलपमेंट हाच आहे. हिलिंगचा उपयोग मी पहिले माझे फायनान्शियल क्रायसिस, रिलेशनशिप प्रॉब्लेम, हेल्थ इश्यूज हे सॉल्व्ह करण्यासाठी करेन आणि जेव्हा ते सेटल होतील त्याच्यानंतर मी विचार करेन की मी जगतोय का. असे भरपूर लोक असतात ज्यांना भरपूर गोष्टी फ्युचरच्या पहिले सेन्स होतात किंवा काही लोकांना वाईट गोष्टी, काही लोकांना पॉझिटिव्ह गोष्टी, पण मग ते का होतं आणि कसं होतं?